हरे गुरुभ्यो नमः। हरे राम। नमस्कार हरियाणा। नमस्कार। श्री गुरुभ्यो नमः। हरे नमः। हरे नमः। नारायणं निखिलपूर्ण गुणैकदेहं सर्वज्ञम् अच्युतम् अपेत समस्त दोषं प्रणम्य सर्वचिदचित् परमेश्वरस्य साक्षात् अधीश्वरमियां शरणं रमेशम्। ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। भाष्य सांगायचं आता आज. उपवदेत् इत्युक्तो मनुष्यमात्रः हरः उपवदेत् इत्यसुरः सर्वशत्रुत्वात्. मनुष्य लोकांच्यासाठी मात्र उपवदेत म्हणतात. उपवदेत म्हणजे जे सांगितलं ते सांगणार, जे शास्त्रामध्ये वेदामध्ये सांगितलंय की नाही ते सांगणारे लोक मनुष्य. उपवदेत इति असुरः. उपवदेत म्हणून परः उपपदेत नाही, परमात्मा वाच्य रे दुसरा कोणीतरी वाच्य आहे असं म्हणणारे असुर लोक असतात. परमात्मा वाच्य आहे असं जे सांगितलंय ते म्हणणारा मनुष्य. पर उपवदेदित्यसुरः, तो परमात्मा वाच्य नाही आहे दुसरा कोणीतरी आहे असं म्हणणारे लोक असुर असतात, कारण ते सर्व शत्रूच आहेत. सर्व शत्रुत्वात अमुक्ती योग्य योग्य योग्यस्तु नरैः. जे मुक्तीला योग्य नसणारे लोक असतात ना, तसे लोक पुरुष लोक जे आहेत की नाही, विदुषान निंदने कृते, म्हणजे एखाद्या विद्वानांची निंदा केली तर त्यांना चांगलं वाटत असत. नरैर विदुषान निंदने कृते ब्रूयाल लोकच्युतोऽसीति. अरे तू ह्या लोकांमध्ये योग्य असणारा नाहीये असं ते म्हणतात. ज्ञानी लोकांना निंदा करणारे लोक हे तू या लोकांना योग्य नाही असं म्हणतात. निंदितो असुर सर्ग हे. असुर लोक जे असतात की नाही असं निंदा करत असतात, आणि ते स्वर्गाला जरी गेले तरी निंदाच करतात. नाशयिष्यति विष्णुस्त्वा, ना परमात्मा विष्णू परमात्मा तुला नष्ट करून टाकतो आणि अंधे तमसी पाहते. तो विष्णू परमात्मा तुला अनंतमस नावाच्या नरकाला पाठवतो. इथं ब्रूयात न तो ब्रूयात देव सर्गात्मकम क्वचित असं म्हणतात. देव परमात्मा हे स्वर्ग इत्यादी सगळं करणारा तोच आहे असं कधीच म्हणायला जात नाही. त्या लोकांचा अधपात करतो पण इतिच. शरणायोः संधिकरणात संहिताध्ययनं भवेत. विष्णू मधलं श आणि न या दोन्हीचं संधान केले असताना, संधी जोडली असताना संहिताध्ययन नावाचं होतं. विष्णू विषाणू विषाणू स्थितीयो ब्रूयात. विष्णू न म्हणता कोणी विषाणू म्हणून म्हणतात. पदाध्यायी भवे तसा तो पदशः अध्ययन करणारा म्हणून मानला जातो. संधी युक्तिश्च संयुक्तिश्च विभागश्च द्वयं व्याप्तम क्रमेण. संधी आणि काही ठिकाणी संधीचा विभाग. क्षण असं म्हणणारे, विषण म्हणून म्हणणारे काही लोक, विष्णू म्हणणारे काही लोक, असं विभाग करणारे लोक आहेत. पदक्रम पद आणि क्रम म्हणणारे लोकांच्या मध्ये फरक आहे. पद म्हणजे जे जे पद आहेत तेवढंच म्हणायचं. क्रम म्हणजे असं क्षण विषण असं म्हणणारे लोक जे आहेत क्रमी. योग भोग वृद्धीच्या, आणि तसं क्रमाध्ययन करणारे जे लोक असतात त्यांना भोगाची वृद्धी होती आणि मोक्ष देखील त्यांना मिळतो असा अर्थ. भोगवृद्धींच
मोक्ष इच्छेत विष्णव इत्यसौ. आणि त्याला कधी मोक्षाची इच्छा नसते तरी तो परमात्मा त्याला मोक्ष देतो. मोक्ष कामो विषण वे द्वय कामो द्वयमध्ये. ज्याला मोक्षाची कामना असतो की नाही तो विषण वे असं म्हणतो. मोक्षही पाहिजे असतो, इकडचा लोकही पाहिजे असतो असं म्हणणारे लोक जे आहेत की नाही जोडून टाकतात. द्वय कामो द्वयं वदेत. विष्णुनामात्मकत्वाच्च संहिता पदक्रम. विष्णू या नामामध्ये संहिता एक असते, पद एक आहे, क्रम एक आहे. संहिता म्हणजे विष्णू पूर्ण रीतीने म्हणणं, हा, आणि विषाणू म्हणणारे क्रम. पद म्हणजे विष्णू क्षण विषण हे सगळं जाणून पदच्छेद करून म्हणणारे लोक. असे तीन रूप आहेत. सर्व वेद स्थिता मोक्ष तद्भोग द्वय साधका. सर्व वेद जाणणारे, सर्व वेद स्थिता, सगळं वेद असणार येणारे, मोक्ष तद्भोग द्वय साधका, मोक्ष आणि त्याचा भोग दोन्ही पाहिजेत अशी अपेक्षा करणारे लोक पद विच्छेद करून करतात. म्हणजे पदांच्या मध्ये, श्लोकाच्या पदामध्ये विच्छेद करून म्हणतात. तज्ज्ञाना तज्ज्ञानामेव नान्येषाम् इति वेदानुशासन. ते जाणणाऱ्या लोकांनाच मोक्ष मिळतो, दुसऱ्या लोकांना मोक्ष मिळत नाही. हे वेदांचं अनुशासन आहे, वेदांनी सांगितलेली गोष्ट आहे. संहितात्या ब्रुवन्वापी एवं विन्न चाब्रुवन्. हा, संहिता इत्यादी सगळे म्हणून पदच्छेद करून क्रमबोधन करून घेऊन जे कोणी सांगतात की नाही त्यांच्याबद्दल काही किती काही कोणतीही गोष्ट सांगितली तरी परिवाद नसतो, त्यांच्याबद्दल अपवाद वगैरे येत नसतो. परिवादम ब्रुवंतम वा न ब्रुवंतम अथापि वा परिवाद त्याच्यामध्ये अपवाद आहे असं न म्हणणारे किंवा मानणारे असे काही लोक असतात. कसे असू देत, याद्वारे ते जे काही म्हणतो ते विष्णू परमात्माला बोधन म्हणजे जाणून घेऊन म्हणतो. तथैव स्यात् क्षिप्रमेव. तो परमात्माला कशा कशा रीतीने जाणून घेतो त्याला तसं तसंच फळ मिळत. इतिच अग्रेव हे सगळं पुढे सांगितलं आहे. अग्न्यात्रे अत्र अग्रम अग्रम एव वयम अंतरेण. हे क्रम आणि पद सोडून देऊन पहिलं मुख्य जे आहे की नाही संहिता हे मुख्य आहे. नत्वेवा नत्वेवान्यत कुशलात ब्राह्मण ब्रूयात. म्हणजे कुशल असणाऱ्या ब्राह्मणाला ही गोष्ट माहीत असते, आणि कुशल असणाऱ्या ब्राह्मणाला सोडून दुसरा कोणी असं अयोग्य रीतीने म्हणणार नाही. अतिद्युम्न एव ब्राह्मणं ब्रूयात. अतिशयित द्युम्न म्हणजे प्रकाशवंत असणाऱ्या गोष्टी, प्रकाशाने प्रभावाने युक्त असणाऱ्या गोष्टी ब्राह्मण बोलतात. ब्राह्मण म्हणजे वेदमंत्र बोलतात. नातिद्युम्ने म्हणजे ब्राह्मणं ब्रूयात. त्याच्यामध्ये प्रतिभा नसेल तर ब्राह्मण कधीही अतिशयित बोलायला जाणार नाही. नमोस्तु ब्राह्मणेभ्य म्हणून त्या ब्राह्मणाला नमस्कार. नमोस्तु ब्राह्मणेभ्य इति स्म आह. या रीतीने ब्राह्मणांना नमस्कार करावा म्हणून सांगितलं आहे. शूरवीरो मांडुकेय, शूरवीर असणारे मांडुकेय जे आहेत की नाही ते म्हणून त्या ब्राह्मणाला नमस्कार करत असतात असं सांगितलं. जिम्नो द्युतिस्वरूपत्वात विष्णुदेव प्रकीर्तितः. त्याच्यामध्ये जुम्न म्हणून आहे, अतिद्युम्न हा म्हणून आहे. त्या द्युम्न शब्दाचा अर्थ काय आहे? द्युतिस्वरूपत्वात विष्णुदेव प्रकीर्तितः. द्युती म्हणजे कांती, प्रकाश. हे स्वरूप परमात्म्याच आहे, दुसऱ्यांना कोणालाही लागू होत नाही. विष्णुदेव प्रकीर्तितः यो अतिक्रमते तस्य अज्ञानम अतिद्युम्नः. अतिद्युम्न प्रकीर्तितः. जो त्या परमात्म्याची आज्ञा अतिक्रमण करतो, ओलांडून जातो, अतिद्युम्न म्हणून त्याला म्हणतात. आणि त्या व्यक्तीला, जो परमात्म्याची आज्ञा उल्लंघन करतो त्या व्यक्तीला कधीही मोक्ष मिळत नाही. हो, म्हणून यो अतिक्रमते तस्य आज्ञा अतिद्युम्न प्रगीयतेता मोक्ष योग्योपी. मोक्षाला योग्य जरी असलं तरी खाली ढासळतो.
यस्त्वेवम अतिद्युम्ना भवेत पुरः. जो अतिद्युम्ना दुसरा कोणी आहे असं म्हणून समजून घेतो की नाही, लोक अच्युतो आसीत तेव्हा त्या लोकापासून तो अच्युत होतो, खाली ढासळतो. संब्रूयान्न अज्ञा स्थितम क्वचित. त्या परमात्म्याच्या अज्ञामध्ये तो कोणी नाही आहे असं जो कोणी म्हणतो की नाही, तो खाली ढासळतो असा अर्थ. लोकच्युत होतो. लोकच्युतो भवेत. भवेत चेता एनम इति. हा लोकापासून आहे तो खाली जा रे, खाली जा म्हणून नाही वदेत क्वचित. म्हणून परमात्म्याशिवाय दुसरा प्रकाशवंत असणारा असा कोणी नाही. कोणी आहे असं मध्ये म्हणायला जाऊ नाही. युतोसी तू शिक्षात संब्रूयान किंवा अन्यथा क्वचित. शिक्षणासाठी म्हणून एक चुकलाच बघतो असं म्हणावं लागतं त्याला. तू चुकलास म्हणून सांगायचं जास्त आहे की नाही. हा तू चुकलास बरं का, म्हणजे काय, तू खाली ढासळायला लागलायस, खाली जायला लागलेला आहेस. हा, चांगलं रस्त्यावर ये असं ब्राह्मण लोकांना कोणी एखाद्यावर जर खाली वर झालं तर चुकलं तर असं शिक्षा द्यावी, सांगावं. नाही अन्यथा क्वचित. पण त्याला तसं तसं सांगावं खरं, पण कधी जरा तू चुकीचा आहे जागा तर तू काही उपयोगाचा नाहीस वगैरे इत्यादी रीतीने अतिशयित रीतीने बोलायला जाऊ नये. इतिच ही देखील गोष्ट त्याच्यात सांगितली आहे. अथा अनुव्याह अथ अतः अनुव्याहार. अनुव्याहार म्हणजे कोणी जे वेदामध्ये सांगितलं असतं की नाही ते त्याला लागून मागे मागे बोलणं, पण त्याला लागून ना बोलणं, त्याला अनुव्याहार म्हणतात. व्याहरण म्हणजे काय, उच्चारण करणे. अनुव्याहरण म्हणजे कोणी जरी उच्चारण केलेलं ऐकून त्याप्रमाणे आपण उच्चारण करणे. अनुव्याहार. प्राण वंश इति विद्यान. त्यामध्ये प्राण हा वंश असतो. प्राण म्हणजे वंश म्हणून समजायचं. तर येनम प्राणम वंश उपपदे. जो कोणी या प्राणाला वंश म्हणून म्हणतात. वंश म्हणजे काय, सक्सेसर. वंश शब्दाचा अर्थ सक्सेसर. सक्सेसर म्हणजे वंशाला वाढवणारा, पुढे घेऊन जाणारा. म्हणून परमात्माचा वंश सक्सेसर कोण आहे तर प्राणच आहे. प्राणो वंश इति विद्यात. तर हे प्राणम वंश उपवदेत. त्या प्राणाला वंश म्हणून असं जो कोणी समजून घेतो, शक्नुवंतम चेन मान्येत, आणि तो शक्य आहे त्याच्याने हे शक्य आहे असं म्हणतो. हा, प्राणम वंशम समधा. प्राणाला वंश म्हणून सांगावा. समधाम सम्यक अधाम जाणावे, सम्यक चांगल्या रीतीने जाणावे. प्राणमा वंशम. प्राणाला जे आहे बुद्धीमध्ये वंशम संदधातम. वंश आहे, वंश स्वरूपाने आहे असं अनुसंधान केलेला न शक्नोशी त्याह. तर कोणी त्या प्राणाला सोडून दुसरा कोणीही हं, वंश शब्दाने वाच्य नाहीये. प्राणस्वंशो हास्यदी इत्येनं ब्रूयात. प्राण परमात्म्याचा वंश आहे, त्याला कधी सोडता येत नाही म्हणून असं म्हणावं. आता ते अशक्नवंत जो कोणी असं होणं शक्य नाही असं म्हणतो की नाही, म्हणणे येत. प्राणम वंशम समाधी समाधिच्छिषंतम सम्यक अधिष्ठितम. अधिष्ठितम म्हणजे प्राणवंश आहे असं इच्छा मनामध्ये ठेवून घेऊन जाणून जाणतो. जो जाणत नाही त्याला नाशक संधातुम. संधान करण्यासाठी होत नाही. परमात्म्याशी वेदांचा संधान त्याचं त्याने करणं होत नाही. म्हणून प्राणाला वंश मानावं लागतं. प्राणस्त्वा वंशो हास्यति इत्येनं ब्रूयात. प्राण हा परमात्म्याचा वंश दूर करणारा आहे असं म्हणतो तो. यथा तु कथा च ब्रुवंतम ब्रुवंतम वा ब्रूयात अभ्यासमेव यत तथा स्यात्. जो जसं जसं कथा सांगत असतो की नाही, सांगत असताना त्याच्या सांगण्याला अनुसरून जो कोणी वागतो किंवा समजतो ते तसं समजणं म्हणजे परमात्म्याच्या वंशाबद्दल समजून घेणे. अभ्यासमेव म्हणजे जवळ असूनच त्याप्रमाणे बोलायला जातो तो. कोणी बोलत असलेलं ऐकून त्याच्याबरोबर त्याच्या बोलण्याला लागूनच बोललं जातं. शिकवताना कसं करावं लागतं, आचार्य सांगत असताना आचार्य जसं जसं सांगत असतात तसं तसं त्याच्याबरोबर उच्चारण करत आपण ऐकत जावं आणि म्हणत जावं.
जो जसा त्याला अनुसरून वागतो बोलतो की नाही, ते त्याला तसं तसं ज्ञान प्राप्त होतं. मग तो एव अन्यथा कुशलात ब्राह्मण मुख्यात. कुशल असणाऱ्याच्या ब्राह्मणाला सोडून दुसरा कोणीही हे गोष्टी सांगू शकत नाही तुम्हाला. अतिद्युम्न ब्राह्मण ब्रूयात. चांगला प्रकाशमान म्हणजे वर्चस्वी असणारा ब्राह्मणच. अतिद्युम्न म्हणजे अति परमात्म्याच्या मुळे प्रभाव ज्याला मिळालेला असतोय स्वाभाविकपणे, जो प्रभावशाली असतो की नाही, तसा तो ब्राह्मणच असतो. अतिद्युम्ने च न ब्राह्मण ब्रूयात. ज्याच्यामध्ये परमात्म्यामुळे प्रकाश प्रतिभा आलेली नसते, त्याला कधी ब्राह्मण म्हणू नये. नमो, तो ब्राह्मणाशिवाय दुसरं कोणी बोलू शकत नाही. नमो अस्तु ब्राह्मणेभ्यः म्हणूनच तस्या ब्राह्मणाला मी नमस्कार करतो. इथे हस्माह. याप्रमाणे शूरवीर असणारा मांडुके असं म्हणतो. मांडुके याचं त्यांना सांगायला लागले. आता ह्याच्यावर भगवत उपासकस्य, भगवंताची उपासना करणारा जो असतो की नाही, यस्मिन कस्मिंश्चित दोष उठते. भगवंताची उपासना करणाऱ्याला कोणत्या तरी एखाद्या गोष्टीमध्ये दोष आहे असं म्हणलं तर तम प्रत्युक्ती प्रकार पूर्वम दर्शित. मग त्याला तशा लोकांच्यासाठी म्हणून बोलाय, कसं उच्चारण करावं, त्यांनी कसं बोलावं, हे पहिल्यांदा आधी दाखवतात. असा असो बरोबर का म्हणला. अनुव्याहार शब्देन भगवदुपासना विषयच. अनुव्याहार म्हणजे त्याचा म्हणणं झालेलं, त्यांनी सांगितलेलं ऐकून त्याच्याबरोबर उच्चारण केले झालेले शब्द असतात की नाही, ते सगळे शब्द भगवंताच्या उपासनेला कारणीभूत आहेत असं समजा. हे अस्य अशक्यादि दोषम वदतः. हे शक्यच नाही आहे, हे सगळे अशक्य असणाऱ्या अशा गोष्टीने युक्त आहेत असं म्हणणारा एव अशक्त्यादि दोषम वदतः. अशक्ती असं बोलायला शक्ती नाहीच आहे असं दोषपूर्वक जो कोणी म्हणतो की नाही, त्याला प्रत्युक्ती म्हणतात. त्याने एखाद्याने सांगितलेलं जे आहे ते हे असं नाही हो, असं म्हणणार, असं म्हणणं म्हणजे प्रत्युक्ती. प्रत्युक्ती म्हणजे विरुद्ध बोलणं, विरोधी विरोधी शब्द किंवा विरुद्धपणे बोलणं. निर्भुजम वदंतम. परमात्म्याला कोणतेही भुज नाहीत, भाव म्हणजे अंग नाहीत, अवयव नाहीत असं म्हणत असणाऱ्या लोकाला निर्भुजन वदंतम इत्यादी तू अवस्था मात्र दर्शनात. परमात्म्याला अवयव नाहीत असं म्हणणार तो अवस्था मात्र त्याला दिसून आले असते. परमात्म्याचे थोडे अवयवच त्याला दिसून आलेले असतात म्हणून तो तसं म्हणतो. स्वतःच्या ज्ञानसामर्थ्यानुसारानेच कोणीही पण आत्मनो ज्ञानसामर्थ्यानुसारेण वक्तव्यत्वाद अनुव्यवहार. आपल्या ज्ञानाच्या सामर्थ्याला अनुसरून कोणीही केवढेही काय येत असतं, समजलेलं असते तेवढं बोलावं. त्याला म्हणतात अनुव्याहार. म्हणजे पाठोपाठी बोलणं. कोणी सांगितलेलं असते ना, त्याच्या मागे मागे आपण देखील बोलणं, त्याला अनुव्याहार. म्हणजे जे गुरुजी सांगत असताना त्यांच्या सांगण्याच्या बरोबर लागून आपण देखील मनामध्ये समजून घेणारे काही लोक असतात, आणि त्याप्रमाणे त्याने कसं सांगितलं त्याप्रमाणे म्हणणारे असे काही लोक असतात. आणि ते म्हणण्यामध्ये देखील थोडं क्रम सोडून दिलं तर पद्धत सोडून दिली की मग ते वेगळे असतात बरं का. असे वेगवेगळे त्यांच्या त्यांच्या जाणीवीला अनुसरून हं, व्यवहार जो आहे वापरला वक्तव्यात. वक्तव्यत्वाद अनुव्यवहार हा त्याला म्हणतात. सर्वाधारत्व वंश इत्युपासीत यो हरिम. परमात्मा सगळ्यांचा आधार आहे असं समजून जो कोणी वंश स्वरूपाने असणाऱ्या वायुदेवाची उपासना करतो, हरीची उपासना करतो. हरिम वायूंच. हरीला आणि परमात्माला आणि वायुदेवांना दोघांनाही हम्म सर्वाधार, सगळ्यांना आधार देणारा असा आहे असं समजून घेतो की नाही, मुक्तिमाप्नोती. ह्या असं असं म्हणणारा समजून घेणाऱ्याला मुक्ती प्राप्त होती. ह्या एवं तदुपासकम. जो कोणी ह्या परमात्म्याला अशा रीतीने उपासना करतो की नाही, तो मुक्तीला प्राप्त होतो. आणि तो जी निंदा करतो की नाही, निंदेत विष्णू विज्ञान विषय तम वदेत सा. निंदा करून विष्णू विज्ञानाच्या विषय, विष्णूला जाणून घेणाऱ्या विषयामध्ये
जो कोणी निंदा करत समजून सांगायला लागतो की नाही, तर हा विष्णूना वंशभूतेन वंशभूत असणाऱ्या विष्णू आणि वायुदेवांच्या सहित परमात्माचं त्याला ज्ञान होत नाही. न शक्नोशी इति ममात्. मामात तो तुला तू काही मोक्षाला योग्य नाही, म्हणजे त्याला तू मुक्त होऊ शकत नाही असं सांगतात. हास्यत स्वाम अतो हि म्हणून त्याला सगळे लोक दूर दूर करतात बर का. अतो हि तो ज्ञान सामर्थ्य म्हणून याकरता ते कसले लोक, जे जाणणारे लोक असतात ते लोक वेगळे असतात. जाणून काय की म्हणून समजून घेऊन निंदा करत असणारे जे लोक असतात की नाही, ते तेवढी शक्ती नाही हो मला म्हणून म्हणतात की नाही, तसे लोक असे दोन प्रकारचे लोक असतात. ज्ञान सामर्थ्यवान इत्थम ब्रूयात देवादिरुत्तम. ज्ञान सामर्थ्य ज्याला आहे की नाही, तो काय म्हणतो, हं? देवादी उत्तम, हा देवादिकांच्या पेक्षा उत्तम असणारा परमात्मा आहे असं तो असं म्हणतो कधी पण. अन्य गंधर्व पित्रादी हे अल्पज्ञान बोलो हे दुसरे जे आहेत ते कोण, गंधर्व आहेत, पृथ्वी इत्यादी आहेत, ते सगळे त्या देवतांच्या पेक्षा अल्पज्ञानी असतात. बल देखील त्यांना कमी असते. तर ब्रूयात विष्णुवायुभ्याम, तो विष्णू आणि वायू ह्या दोघांच्या मध्ये असणारी जी संधी आहे की नाही, ती संधी जाणून घ्यावी म्हणून इच्छा करतो आणि त्याप्रमाणे बोलाल. आणि मग संधीम इच्छन्तम एव माम संधातुम नाशको, त्या दोघांची संधान करणं ज्याला होत नाही, त्याकरता ते थोडं कमी असतात. तस्मात हास्यतः हा त्वाम अथो, तर परमात्म्याला याप्रमाणे असं सोडायला जातात म्हणून ते थोड्या कमी दर्जाचे असतात. की तौ म्हणून अशा रीतीने जाणणाऱ्या लोकांच्या मध्ये दोन्ही प्रकार वेगवेगळे असतात म्हणून दाखवून दिलेलं आहे. की तिच्या भारते हे महाभारतामध्ये सांगितलं आहे. ह्याच्या पुढे स एनं प्राणं वंशमुपवदेत प्राणं प्रत्ययेनं उपाकर्षकमुपवदेत. तो ह्या प्राणाला वंशरूपाने असणाऱ्याला जो कोणी जाणतो, प्राणां प्रती हे उपासक उपवदेत, प्राणाला धरून घेऊनच जो उपासक म्हणून समजून घेतो. प्राणस्य विष्णू हो प्रियतम प्राण, मुख्य प्राण वायुदेव कसे आहेत, विष्णू परमात्माला अत्यंत प्रिय असणार आहे. तव न प्राप्स्यसी प्राप्स्यती, ते ती गती तुला मिळवू शकत नाही रे बाबा. नाशक हा संधातुम, परमात्म्याला असं संधान करणं शक्यता त्याला कमी असते. मया सह संधान कर्तुम नाशक हा, परमात्म्या बरोबर वायुदेवाचं संधान करण्यासाठी योग्य होऊ शकत नाही, तो समर्थ होऊ शकत नाही. मग तरी देखील समजायला जातो, त्याला समजून घ्यायची इच्छा करतो म्हणून. मग तसं इच्छा केली तरी देखील मम प्रीतिं कर्तुम नाशक हा, परमात्मा माझ्यावर प्रेम करत नाहीये म्हणून आपण प्रार्थना करताना काय करावं रे, मी एवढं सगळं केलं तरी माझा उद्धार होतो की नाही, की म्हणून असं तो समजून घेतो. माझा उद्धार करतोस की नाही की म्हणून ह्याच्यात पंचरात्र आगमात आहे की, पंचरात्र आगम आहे त्याच्यामध्ये. गुरुवारी चुकून आपला माईक बंद केला मी. गुरुवारी, हा, हा, चुकून तुमचा माईक बंद केला. इथून इथं चाललं होतं मम प्रीतीम करतो नाशका. मग प्रीतिं करतो नाशक हा, म्हणून परमात्मा जे आहे त्याच्यावर प्रीती करू शकत नसतो असं वाटतं आपल्याला. आणि तसंच प्रार्थना करायचं, प्रार्थना करताना तुमच्या आमच्यावर प्रेम आहे की नाही, की आम्हाला तुम्ही करतात की नाही, की असं म्हणत राहा. पण परमात्म्याला जाणून घ्यावा, तू श्रेष्ठ आहेस असं समजून घ्यायचं. म्हणून तसं जाणण्यामध्ये जे आहे की नाही थोडं कमी जास्तपणा असतो. म्हणून गंधर्व पितृगण मनुष्योत्तम मनुष्य लोक असे क्रमाने त्याचा क्रम व्हायचं कारणच ते आहे. तद्भक्त भक्तेष्वपि यो न कुर्यात प्रीती मंजसा, त्या परमात्माचा भक्त जो असतो की नाही, त्या भक्तांच्या ठिकाणी देखील प्रीती जो कोणी करत नसतो की नाही,
कमी कमी करत जातो, त्याच्यावरून देखील विष्णू परमात्मा त्या लोकांना दूर करायला लागतात. विष्णू जहातितम पापम पापम ह्य च मुत्र च प्रभू. म्हणून परमात्मा जे आहे की नाही, तशा लोकांना हळूहळू त्याची योग्यता बघून, तो कसं कसं जाणतो हे बघून घेऊन त्याला दूर 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 करत राहतो. एवढंच परमात्मा. हे परमात्मा दूर करतो म्हणजे त्याचं कारण असते, तुम्ही जाणून घेण्याच्या ह्याच्यामध्ये वरून अवलंबून आहे सगळं. सांगितलं असं महाभारतात सांगितलं आहे. आता त्याच्यानंतर आता खल्व आहु निर्भुज वक्त्र हा. आता ह्याच्या पुढे निर्भुज वक्त्र नावाचे जे लोक आहेत की नाही, ते लोक काय म्हणतात ही गोष्ट सांगतात. उद्या नाहीये, परवा नाहीये, 2 दिवस नाहीये, उद्या आराधना आहे. काय हम्म. परवा देखील बहुतेक मळखेडला जाईन की काय की सांगता येत नाही, बरं का. म्हणून आज झालेलं आहे, आजच्या नंतर मग कधी? 27. 27. हो, आज 24 तारीख आहे, 27 पंचवीस तारखेला सव्वीस नाही. सगळेजण भेटूयात. अरे, आज 24 आहे. हा 24 आहे, हा, 25 26 नाही. 25 26 नाही आहे. हा. 27ला भेटू. हो. अरे. इथं आता आता खालवा हो.